वर्षापासून संपूर्ण होणारी आपली शिवरुद्र दहीहंडी उत्सव आज 14व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला वाटतं अनेक जण म्हणतात दादा की 14 वर्षाचा वनवास रामाला करावा लागला। मला वाटतं आम्हाला सर्व समाज बांधवांसाठी हा 14 वर्षाचा वनवास आज संपला आणि खऱ्या अर्थानं सगळे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सगळ्यांच्या सतरंजी आजपर्यंत उचलल्या, परंतु त्यांना सगळ्यांना बाजूला सारून गोर गरिबांचं माझ्या गरीब लेकरांचं जे नेतृत्व करतात ते सामान्य मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोजी जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या वर्षभरापासून काम करतोय आणि आज त्यांचे पाय या राजगुरुनगर नगरीला आणि दहीहंडीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिले। मी त्यांना माझा मानाचा मुद्रा या ठिकाणी प्रदान करतो। खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं भाग्य पाटील या अगोदर सलामी देणाऱ्या पक्षासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या। या अगोदर आमच्या दहीहंडीच्या स्टेजवर अनेक वेगवेगळ्या पक्षांची मंडळी आली असतील, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो असतील, परंतु पहिल्यांदा आपल्या फोटो सोडून दुसऱ्या कुठल्या नेत्याचा फोटो नाही, दुसऱ्या नेतृत्वात आम्ही मंडळी काम करत नाही। आणि गेले वर्षभर झाले आमच्या पूर्ण तालुक्याला हे माहिती आहे की आम्ही जीव आणि प्राण मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये काम करतो। खऱ्या अर्थाने आगामी कालखंडामध्ये आपण जी जबाबदारी आमच्या सारख्या कार्यकर्त्यावरती द्याल निश्चितपणे तिचं सोनं करण्याची भूमिका आमच्या सारख्याची राहील। खऱ्या अर्थानं आपण अंतराळी सराटीनंतर पाटील आवर्जून सांगितलं पाहिजे की वाशीला जेव्हा आपण गेलो त्या दिवसापर्यंत राजगुरुनगरमध्ये आमचं साखळी उपोषण सुरू होतं। आपल्या बरोबर आमरण उपोषण आम्ही त्या ठिकाणी 10 दिवस केलं, 35 दिवसाचा कीर्तन सप्ताह देखील केला। हे सर्व करत असताना आरक्षणाच्या लढ्याबरोबर जेव्हा जेव्हा समाजाच्या अनेक प्रसंग येतील समाजामध्ये तेव्हा देखील सामाजिक भूमिका म्हणून आम्ही सर्व मंडळी काम करत राहिलो। मी एकटा जरी आज या ठिकाणी बोलत असतो तरी माझ्या मागे काम करणारा सर्व तमाम खेड तालुक्यातील अखंड मराठा समाज, अन्य जाती धर्माचे बांधव देखील आज व्यासपीठावरती आपल्या शेजारी बसलेले स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरेंचे बंधू आहेत। खऱ्या अर्थानं समाजाचे सर्व समाजाची लोक या ठिकाणी आहेत। आज राहुल शेठ गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते माळी समाजाचे नेतृत्व करतात, परंतु या तालुक्याच्या सर्व समाजाचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे। मुस्लिम समाजाचे बांधव देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, दलित समाजाचे बांधव देखील उपस्थित आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं उद्याच्या कालखंडाचा दिवस या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं, सत्ताधाऱ्यांनी देखील आणि विरोधकांनी देखील आपल्याला जे फसवलं ते आम्ही सर्वांनी डोळ्यांनी पाहिलं। वाशीला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सगळेश्वराचा अध्यादेश देण्याची भूमिका दाखवली, परंतु नंतर अधिवेशनामध्ये सांगितलं की आम्ही 10% आरक्षण देतोय। आम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या समाजाची घोर फसवणूक त्या ठिकाणी झाली आहे। जर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगायचं होतं तर त्याच व्यासपीठावर अध्यादेशाऐवजी 10% बोलू शकले असते, परंतु खऱ्या अर्थानं आपण जी भूमिका द्याल त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत। कारण आम्हाला माहिती आहे आपण प्राण गेला तरी माझ्या या मराठा बांधवांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही, एवढा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे। खऱ्या अर्थानं राजगुरुनगरचा सगळ्यात तिचा उल्लेख केला होता ते आम्ही पाहतोय की गोर गरिबांचं नेतृत्व म्हणून उद्याच्या कालखंडातले मराठा समाजाच्या बरोबर सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणार आहे महाराष्ट्र राज्याचे 22 सक्षम मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाटील तुमच्याकडे पाहतोय। आम्हाला माहिती आहे तुम्ही सांगता की मी राजकारणात येणार नाही, परंतु आमची आपल्याला नम्र विनंती आपण निर्णय निश्चितपणे जो घ्याल त्याबरोबर आम्ही राहू। 288 मतदारसंघात उभे करायचे की पाडायचे तो निर्णय तुमचा। समाज कार्यकर्ता म्हणून तळमळीने समाज बांधवांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आगामी कालखंडामध्ये आपण जर निर्णय घेतला 288च्या 288 मतदारसंघामध्ये विजयी सर्व उमेदवार करण्यासाठी सर्वजण ताकदीने एकत्र लढू आणि उद्याच्या कालखंडामधलं एक प्रभावी नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय। या तालुक्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत। सारी या तालुक्यामध्ये चाकणची आशिया खंडातील सर्वात मोठी MIDC आमच्याकडे 2000च्या वर मोठ्या कंपन्या, परंतु स्थानिकांना रोजगार मिळत नाही। आमची मागणी आहे की माझ्या स्थानिक युवकांना आगामी कालखंडामध्ये या तालुक्यामध्ये नोकरी मिळण्याकरता आपण खऱ्या अर्थानं आगामी कालखंडामध्ये मराठा आरक्षणाबरोबर त्या बाबतीतला देखील लढा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा करावा आणि आमच्या तालुक्यामध्ये MIDC देखील एखादी वेगळी बैठक बोलवून त्यामध्ये अधिकचं काही करता येईल ते करावं। शेतकऱ्यांच्या राज्यातले बरेचसे प्रश्न आहेत। आज शेतकऱ्यांचे प्रत्येक वेळेस सरकारकडे बघताना विरोधी पक्षाकडे बघताना आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आतापर्यंत प्रत्येकाची फसवणूक झाली आहे, पण कोणी जर शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो तो जो हाडाचा शेतकरी तोच देऊ शकतो। कोणी एसीच्या गाडीत फिरून
मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहणारा नेता नाही देऊ शकत. म्हणून खऱ्या अर्थानं ज्याने प्रामाणिकपणे शेती केली आहे, ज्याने प्रामाणिकपणे उसामध्ये देखील शेती केली आहे, असं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाठवू. तुम्हाला समाजाची ती जाण आहे. म्हणून आगामी कालखंडामध्ये माझ्या युवक वर्गाचे रोजगाराचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न घेऊन आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं एवढीच नम्र विनंती करून आपल्याला या ठिकाणी उपस्थित सर्व खेड तालुक्याच्या वतीने मनापासून आपल्याला मानाचा मुद्रा देऊन आपलं स्वागत करून पाहतो. धन्यवाद.